मूर्तिजापूर तालुक्यातील शिवणगावात एका तथाकथित राजूबाबाकडून अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एका संस्थेच्या नावाचा आधार घेत हा भोंदूबाबा विविध उपचाराच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बाबा अंगातील भूत काढणे, घरात समृद्धी आणून देणे, तरुण तरुणींचे लग्न लावून देणे तसेच संतान प्राप्तीसाठी औषध देणे अशा दाव्यांद्वारे लोकांना भुलवत आहे आणि या माध्यमातून तो नागरिकांकडून हजारो रुपयांची उकळपट्टी करत असल्याचेही उघड झाले। आणि विशेष म्हणजे या बाबाचा दरबार आठवड्यातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नियमित भरत असून मोठ्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत। अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली लोक मोठ्या आशेने या ठिकाणी येत असल्याने ही परिस्थिती चिंताजनक बनली आहे। या दरम्यान महिलांची फसवणूक करून त्यांच्याकडून 20 ते 40 हजार रुपये घेत तथाकथित औषधं दिली जात असल्याची बाबही समोर आली आहे। या औषधांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात असल्याची ही शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत चर्चा सुरू असताना शिवणी गावात या शिवण गावामध्ये हा प्रकार प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे। पोलीस प्रशासनाने संबंधित बाबाला नोटीस बजावल्याची माहिती असली तरीही त्याची फसवणूक अजूनही सुरूच असल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे। अंधश्रद्धा, अज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून अशा प्रकाराला आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट।